नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता अमोली आणि पारितोष यांच्याकडून बाळाला घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि ती म्हणत असते, काय झालं बाळाला? बाळाला भीती वाटली, बाबा ओरडले, बाबा चांगले आहेत, बाबा छान छान आहेत, बाबा कधी कोणाला ओरडत नाही. तेव्हा इथे भूमी आता बाळाला खेळवत असते. ती म्हणत असते की बाळा रडू नकोस, आता तू आईकडे आलेस ना, आपले बाबासुद्धा छान आहेत हां, बाबा कधीच कुणाला ओरडत नाही, बाबा छान छान आहेत, बाळाला भूक लागली आहे का? असं म्हणून ती आता बाळाला खेळवत असते. जणू काही ते तिचंच बाळ आहे हे तिला आता समजलेलं असतं. प्रेक्षकांनो, इथे आकाश येतो आणि भूमीकडे बघत असतो आणि आकाश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की भूमी, हे जर सत्य असतं तर किती बरं झालं असतं. आई योगेश्वरीने आपल्याला हा आशीर्वाद दिला असता तर बरं झालं असतं. हे बाळ जर आपलं असतं तर किती बरं छान झालं असतं. तेव्हा इथे ही सत्य परिस्थिती मलासुद्धा अनुभवायला नक्कीच आवडली असती. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आता कसं समजावू तुला मी भूमी? तेवढ्यातच आजी तिथे येतात. आजी आकाशला म्हणत असतात की आकाश, कसं आहे ना बाळा, भूमीला जे वाटतंय ते आपण समजून घेऊ शकतो, पण अमूल्य आणि पारितोष समजून घेणार नाही. आणि त्याचबरोबर इथे दुसऱ्याचं सुख हिरावून घेऊन आपण कधीच सुखी नाही होत. म्हणजे दुसऱ्याचे हिसकावून घेतलेलं आपल्याला कधीही पचनी पडत नाही. तेव्हा मला असं वाटतं की भूमीला तू समजवायला हवं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो आजी. आणि आकाश येतो भूमीकडे. भूमी इथे बाळाला घेऊन बसलेली असते. आकाश तिच्या पायाजवळ बसतो आणि तिला समजावत असतो. म्हणतो की भूमी, हे बाळ आपलं नाही आहे. हो, मी खरं सांगतोय तुला, हे बाळ आपलं नाही आहे. हे बाळ अमूल्य आणि पारितोष या दोघांचं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही आकाश, मी खरं सांगते तुला, हे बाळ माझंच आहे. अरे आपलं हे बाळ, बघ ना, मी एक आई आहे, मी समजून नाही घेऊ शकत का? हे बाळ आपलंच आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही भूमी, हे बाळ पारितोष आणि अमोलीच आहे. ते आपल्याकडे घेऊन आले होते की नाही, तू त्यांच्याकडून बाळाला वरती घेऊन आली आहेस. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश, अरे मी एक आई आहे, मी बरोबर माझ्या बाळाला ओळखणार आहे. मगाशी बाळ बाहेर रडत होतं की नाही, पण बघ, माझ्याकडे जेव्हापासून आले तेव्हापासून ते रडतच नाही आहे. हो की नाही आजी? तेव्हा इकडे आजी म्हणत असते, नाही भूमी, तसं नसतं गं. हे बाळ तुझ्याकडे आले आणि गप्प बसले, याचा अर्थ असा होत नाही की हे बाळ तुझं आहे. बाळ गेले भूमी, तुझं बाळ कधीच गेले. तेव्हा हे अमूल्य आणि पारितोषचं बाळ परत करून टाक. हे बघ बाळा, आपल्या घरातलं बाळ कधीच गेले आणि हे अमूल्य आणि पारितोषचं बाळ आहे की नाही, तेव्हा त्यांच्याकडून ह्या बाळाला घेऊ नकोस. त्यामुळे त्या दोघांना सुद्धा त्रास होईल ना. त्यांचं बाळ तू वरती घेऊन आलीस, त्यांना कसं वाटलं असेल? ते इथे आपल्याला बाळाला दाखवायला आले होते आणि तू अचानक बाळाला वरती घेऊन आलीस, त्यांनासुद्धा वाईट वाटलं असेल ना, ते सुद्धा घाबरले असतील. तेव्हा इकडे भूमी म्हणते, नाही नाही आकाश, मी खरंच सांगते, हे आपलंच बाळ आहे. मी आपलं बाळ कुणालाही देऊ देणार नाही आहे. अरे बघ, ती माझ्याकडे किती शांत बसले. तेव्हा इथे माणसे घाबरलेली असते, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, जर भूमीला आता धक्का बसला तर ती सावरणार नाही, कदाचित ती कोमामध्ये जाऊ शकते. तेव्हा इथे मानसीला भूमीच्या तब्येतीची काळजी वाटत असते आणि तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, प्लीज समजून घे ना, हे आपलं बाळ नाही आहे गं, हे पारितोष आणि अमोलीचं बाळ आहे. तू माझं काय ऐकत नाही आहेस? मी तुला आता हे आधीच सांगणारच होतो, पण तेव्हा मला भीती वाटत होती. पण आता मला तुला नाही बघवत आहे असं. मला तुला खरं आणि सत्य सांगायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी बाळाला घेऊन गेल्यानंतर अमोलीसुद्धा घाबरलेली असते. अमोली इकडे पाण्याचा ग्लास पिण्यासाठी उचलत असते, परत ठेवत असते, घाबरलेली असते. ती म्हणत असते, काय चालू असेल रे वरती? भूमी आपल्या बाळाला देईल ना? ती असं कसं आपलं बाळ वरती घेऊन गेली? आणि त्या लोकांना खूपच उशीर झाला ना. काय म्हणतोयस पारितोष? मी जाऊ का वरती? आपल्या बाळाला घेऊन येऊ का? असं म्हणून इथे ती उभी राहते आणि बाळाला घेण्यासाठी जात असते. तेव्हा पारितोष म्हणतो, अमोली जरा शांत हो, प्लीज शांत हो. हे बघ, आकाश गेलाय ना बाळाला आणायला, आपण त्यांच्याच घरामध्ये आहोत इथे. आपण खाली आहोत ना, की घरी गेलोय सांग बरं? ते लोक आणून देतील बाळाला. भूमीची मनस्थिती काय चालू आहे तुला माहिती आहे ना? तेव्हा अमोली म्हणते, म्हणून तर मला भीती वाटते ना, तिची अवस्था बघितली मी. आणि जर तिने आपल्याला बाळाला नाही दिलं तर? हे बघ, मी माझं बाळ तिला देणार नाही आहे. माझं बाळ मला हवं आहे. आता थोडा वेळ आपण वाट बघूया, नाहीतर मी जाते आणि आपल्या बाळाला घेऊन येते.
तेव्हा पारितोष म्हणतो, असं करू नकोस अमोली. हे बघ, आपण आहोत ना इथेच. आपण आपलं बाळ घेतल्याशिवाय नाही जायचे. तू शांत तर हो, ते घेऊन येतील, विश्वास ठेव. तेव्हा इथे आता इकडे तिकडे भूमी बाळाला घेऊन धावत असते. ती म्हणत असते, नाही हे बाळ माझं आहे, हे बाळ माझं आहे. आकाश तिला इतकं समजावत असतो. त्याचबरोबर आजी समजावत असते. तरीसुद्धा भूमी काय ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते, आकाश, अरे तू समजून घे ना. हे बाळ आपलंच आहे, माझं हे बाळ. मी खरं बोलते, मी खोटं का बोलेन? अरे मी एक आई आहे. मला बरोबर कळते हे बाळ कुणाचं आहे ते. हे माझंच बाळ आहे. तेव्हा इथे आकाश आता वेडापिसा झालेला असतो. त्याला भूमीची अवस्था बघवत नसते. तो म्हणतो, प्लीज भूमी, प्लीज असं नको बोलूस. हे बघ, मला नाही बघवत आहे तुझा हा त्रास. पण खरं हेच आहे की हे बाळ आपलं नाही आहे. आपलं बाळ जन्माला आल्यानंतरच आपल्याला सोडून गेलं होतं. मी खरं सांगतोय तुला. तेव्हा इकडे आजी म्हणत असते, आकाश, अरे भूमीला आता सत्य नको सांगूस. तिला जर सगळं सारखं सारखं सांगितलंस तर कदाचित तिच्या डोक्यावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा तू आता तिला काही नको सांगू. तेव्हा आकाश म्हणतो, नाही आजी, मला इथे या खोट्या विश्वामध्ये भूमीला रमताना नाही बघायचं आहे. तिची अवस्था दिवसेंदिवस बिघडत जाईल. तिला आता आपण सत्य सांगितलंय ना, यापुढे सुद्धा मी तिला सगळं सत्य सांगतोय. तिला ह्या कोशातून, ह्या खोट्या विश्वातून मला बाहेर काढायचं आहे. बाद झालं हे सगळं. तेव्हा आकाश येतो आणि भूमी हिला म्हणत असतो की भूमी, प्लीज समजून घे, हे आपलं बाळ नाही आहे. हे पारितोष आणि अमोलीचं बाळ आहे. आपल्याला दाखवण्यासाठी घेऊन आली होती की नाही? मग आता तू त्यांना न सांगता त्यांच्या हातातून बाळाला घेतलंस आणि इथे घेऊन आलीस. ते लोक काय विचार करत असतील आपल्याबरोबर? आपलं बाळ जन्माला आल्यानंतरच आपल्याला सोडून गेलं होतं भूमी. प्लीज समजून घे ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, नाही, हे आपलं बाळ आहे, मी सांगते ना तुला. तू का विश्वास ठेवत नाही आहेस? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, मी तुझी शपथ घेऊन सांगतोय, खोटं बोलत नाही आहे मी. आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवून तो शपथ घेतो आणि म्हणतो, भूमी, मी खरं बोलतोय. जे काही सांगतोय ते सगळं खरं आहे. हे आपलं बाळ नाही आहे. आपलं बाळ जन्माला आल्या आल्या आपल्याला सोडून गेलं. 7व्या महिन्यामध्ये बाळ जन्माला आलं होतं. खूप कॉम्प्लिकेशन्स होते आणि म्हणूनच आपलं बाळ नाही आहे. आपलं बाळ आपल्याला सोडून गेलं. असं म्हणाल्यानंतर इथे भूमीला प्रेक्षकांनो आता धक्का बसलेला असतो. भूमीला असं वाटत असतं की हे माझं बाळ आहे, कारण ते तिचंच बाळ असतं आणि तिला वाटत असतं ते बरोबरच आहे. पण तरीसुद्धा आकाशला रिॲलिटी माहिती नाही आहे. त्याला असं वाटतंय की हे बाळ पारितोष आणि अमोलीचंच आहे. कारण का, जेव्हा बाळ जन्माला आलं तेव्हा रागिणीने ते साधं कुणाला बघूसुद्धा दिलं नव्हतं. तेव्हा त्याच्या अंगावरती असलेल्या खुणा, जन्मखुणा, या सगळ्या काही कुणी बघितलेल्याच नाही आहेत. त्या फक्त बघितल्यात रागिणीने. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ती जेव्हा बाळ तिथून घेऊन गेली तेव्हा त्यांनी बाळ एक्सचेंज केलं होतं. जेव्हा ते बाळ सगळ्यांनी बघितलं तेव्हा त्या ठिकाणी एक वेगळं बाळ ठेवलेलं असतं, जे की मेलेलं असतं. त्यामुळे इथे आता भूमीने त्या बाळाला जरी बघितलं नसलं तरीसुद्धा जेव्हा ती बाळ हातामध्ये घेते तेव्हा तिला बरोबर कळतं. तिला अगदी असं वाटतं की हे माझंच बाळ आहे. ती म्हणत असते, बघ ना, अरे हे बाळ बघ, माझ्याकडे आल्यावर कसं शांत राहिले. तरीसुद्धा इथे आकाश काही ऐकत नाही आणि बाळाला घेऊन जात असताना तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. त्याचबरोबर इथे अमोलीसुद्धा वैतागलेली असते. अमोली म्हणत असते, पारितोष, हे बघ, ते माझं बाळ आहे. माझं बाळ मला हवं आहे. किती उशीर झाला, भूमी बाळ सोडायला तयार नसेल, मी जाऊन घेऊन येऊ का? तेव्हा पारितोष म्हणतो, अमोली शांत हो, ते बाळाला घेऊन येतील, थोडे थोडे पेशन्स ठेव. त्यानंतर इथे आता भूमीला उठवलं जातं. भूमीच्या तोंडावरती पाणी वगैरे मारलं जातं. भूमी उठते. तेव्हा आजी म्हणते, आकाश, अरे का सांगितलंस तू भूमीला सत्य? बघ आता भूमीची काय अवस्था झाली ते. तेव्हा आकाश तिच्याजवळ येऊन उभा राहतो. मानसी म्हणत असते, ताई ठीक आहेस ना तू? ताई काहीतरी बोल ना गं. मानसी बिचारी खूपच जास्त घाबरलेली असते, कारण भूमी फक्त तिची बहीण नसते तर तिला अगदी आईसारखी सुद्धा असते आणि भूमीची अवस्था बघितल्यानंतर ती खूपच जास्त घाबरते. त्याचबरोबर इथे आता आकाश भूमीकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो की भूमी, तू ठीक आहेस ना? भूमी बोल ना काहीतरी, भूमी बोल ना, तू माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ भूमी, असं इकडे आकाश म्हणत असतो. तेव्हा भूमी आता आकाशकडे बघायला लागते आणि जोरजोरात रडायला लागते. तेव्हा आकाश भूमीला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो की प्लीज भूमी, प्लीज रडू नकोस. पण मी तुला हे आधीपासूनच सांगणार होतो. डॉक्टरांनी सांगितलं होतं की एकाएकी तुला काही सांगायचं नाही आहे, नाहीतर तुला धक्का बसेल. म्हणून मी काही नाही सांगितलं. पण तुला ह्या खोट्या विश्वामध्ये बघताना मला त्या गोष्टीचा त्रासच होत होता. तेव्हा इथे भूमी आता रडायला लागते. तेव्हा ती काही थांबायला तयारच नसते. तिला फार वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी शांत हो. हे बघ, मी तुला आधीच सांगणार होतं.
आपलं बाळ नाही आहे, हे पारितोष आणि अमोलीचं बाळ आहे. ते आपल्याला इथे दाखवायला आले होते की नाही? प्लीज शांत हो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू काही म्हण रे, पण मी तुला खरंच सांगते, मला तरीसुद्धा असंच वाटते की हे बाळ आपलं आहे. मी खरं सांगते तुला, मला हे जाणवतंय. ह्या बाळाला मी जन्म दिला आहे, हे आपलंच बाळ आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी नाही, आपलं बाळ आपल्याला सोडून गेलं आहे. हे पारितोषचं बाळ आहे, मी त्यांना जाऊन परत देतो. तू शांत हो बरं, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा इथे आकाश बाळाला घेऊन जात असताना इथे बाळाने आता भूमीच्या हाताची दोन्ही बोटं घट्ट पकडलेली असतात. जणू काही प्रेक्षकांनो बघा ना, इथे बाळाला सुद्धा भूमीला सोडून जायचं नाही आहे. बाळाने सुद्धा भूमीचा हात हा घट्ट पकडून ठेवलेला असतो. तेव्हा इथे सगळ्यांना वाईट वाटत असतं. सगळेजण दुःखी झालेले असतात. भूमीची अवस्था बघून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आजी म्हणत असतात, भूमी बाळा, हे बघ तू शांत हो. तुलासुद्धा आता काय वाटत असेल हे मी समजून घेऊ शकते गं. पण हे बघ बाळा, ते पारितोष आणि अमोलीचं बाळ आपण आपल्याकडे ठेवून घेतलं तर त्या लोकांना किती त्रास होईल, या गोष्टीचा आपण सुद्धा विचार केला पाहिजे ना. आपल्या घरातलं बाळ आपल्याला सोडून गेलं तर आपली काय अवस्था झाली. हा एवढा मोठा धक्का आपण कुणीही पचवू नाही शकलो. मग आता त्यांचं बाळ जर आपण ठेवलं तर त्यांचीसुद्धा अवस्था तीच होईल काय नाही. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की तरीसुद्धा मला असंच वाटते, हे बाळ आपलंच आहे. आकाश प्लीज समजून घे ना, तुला का कळत नाही आहे? तू आपल्या बाळाला बघितलं नाही आहेस का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी हे बघ बास झालं आता, आता रडू नकोस आणि शांत हो. आणि खरं तेच आहे जे आपल्याला आता स्वीकारायला हवं. खरं हेच आहे की आपलं बाळ आपल्याजवळ नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्याच्या बाळाला आपलं बाळ बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी शांत हो. तू तुझं मातृत्व जसं गमावलंयस ना, तसं मी माझं पितृत्वसुद्धा गमावले ना गं. ह्या बाळाची स्वप्न आपण दोघांनी मिळून बघितली होती. पण मला असं वाटतंय की आपल्या नशिबातच नाही आहे बाळाचं सुख, किंवा ते सुख आपल्या नशिबात यायला अजून वेळ लागणार आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आता तू रडू नकोस. आता जरी आपल्या आयुष्यामध्ये ते सुख नसेल तरीसुद्धा ते लवकरच येईल. ठीक आहे ना? मग आता तू नको रडूस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तू बाळाला घेऊन जातोयस का? तेव्हा आकाश म्हणतो, पारितोष आणि अमोली ते दोघेजण घाबरले असतील ना, त्यांचं बाळ त्यांना परत करायला नको का? तेव्हा भूमी म्हणते, नाही नको आकाश, हे आपलंच बाळ आहे. तरीसुद्धा इथे भूमीला असंच मनापासून वाटत असतं की ते आपलंच बाळ आहे म्हणून. तेव्हा इथे भूमी रडत असताना मानसी म्हणत असते की भाऊजी, भूमीताई जितकं रडते ना तिला तितकं रडू द्या, तिचं मन मोकळं होऊ द्या. आता तिला सत्य परिस्थिती काय आहे ती कळलेली आहे, त्याच्यामुळे तिला रडू द्या, तिला नका अडवू. तेव्हा इथे भूमी आता रडत असते. भूमीची इथे व्यथा खूपच जास्त वाईट झालेली असते. ती पूर्णपणे बाळासाठी व्याकुळ झालेली असते. तिचं बाळ जणू काही आई योगेश्वरीने तिच्या जवळ आणलेलं असतं. तिला फक्त ते ओळखायचं आहे आणि भूमीने ते ओळखलेलं असतं. निदान तिला ही गोष्ट कळली तरी असते की पारितोष आणि अमोली यांच्याकडे जे बाळ आहे ते मला माझं बाळ वाटतंय, असं इथे आता भूमीला वाटत असतं. भूमी इकडे खूपच जास्त त्या बाळाबरोबर अटॅच झालेली असते आणि जेव्हा ते बाळसुद्धा जाताना तिचा हात सोडायला तयार नसतं तेव्हा इथे भूमी अजूनच रडायला लागते. ती म्हणते, बघ ना आकाश, हे बाळसुद्धा माझ्यापासून दूर जायला मागत नाही आहे रे. बघ माझा हात कसा घट्ट पकडून ठेवला आहे, त्यालासुद्धा माझ्याबरोबर इथेच राहायचं आहे. तेव्हा इथे आकाश आता तरीसुद्धा बाळाला घेऊन जातो आणि इथे मानसी तिला सावरत असते, भूमीला गप्प करत असते. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, अमोली 1 मिनटं थांब ना. तेव्हा अमोली म्हणते, अजिबात नाही, मी तुझं आता काहीच ऐकणार नाही आहे. अरे आपलं बाळ कधीचं घेऊन गेले ते. भूमी जर त्यांचं काही ऐकत नसेल तर. भूमी आहे ना खूपच जास्त पॅनिक झाली होती. ती आता कुणाच्याही शब्दाने काही ऐकणार नाही आहे. सगळेजण तिच्यासमोर हतबल झाले असतील ना, कुणीही तिला समजू शकणार नाही आहे. तेव्हा इथे अमोली म्हणते की जाते आणि मी बाळाला घेऊन येते. तेवढ्यातच इथे आकाश आता जिन्यावरून बाळाला घेऊन उतरतच असतो. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, एक मिनिट थांब, ते बघ तिकडे आकाश बाळाला घेऊन आलाय. तेव्हा इथे आकाश बाळाला घेऊन येतो आणि इथे अमोलीच्या हातामध्ये देतो आणि तिला म्हणत असतो की सॉरी अमोली, सॉरी पारितोष, आमच्यामुळे तुम्हाला मनस्ताप झाला ना, खूपच जास्त मनस्ताप सहन करावा लागला. अरे पण मी तुला आधीच सांगितलं होतं, भूमीची अवस्था खूपच जास्त नाजूक आहे आणि त्याच्यामुळे तिने हे सगळं केलं. पण आता मी तिला समजावलं आहे, तिला सत्य परिस्थिती मी सांगितली.
तेव्हा इकडे पारितोष म्हणत असतो, काही हरकत नाही रे, मी समजून घेऊ शकतो. त्यानंतर पारितोष म्हणतो की आजी, आम्ही इथे आई योगेश्वरीची ओटी भरायला आलो होतो. म्हणजे बाळ खूप रडत होतं ना, तेव्हा तिथे एक जोगतीन आली आणि त्यांनी सांगितलं की आई योगेश्वरीची जर ओटी भरली तर बाळाला सुख मिळेल आणि बाळ शांत होईल, म्हणून आम्ही इथे आलो आहे. तेव्हा आजी म्हणतात, ठीक आहे, जशी देवी यायची इच्छा, जाऊन तुम्ही देवी यायची ओटी भरा. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता भूमी रडत असते. भूमीला अजिबात सहन होत नसतं की तिचं बाळ नाही आहे, तिचं बाळ तिला सोडून गेले. म्हणून ती आपापल्या खोट्या विश्वामध्ये रमली होती आणि जणू काही आपलं बाळ आपल्याजवळ आहे असं फील करून ती राहत होती. ती स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होती. पण इथे आता सत्य काय आहे हे तिला कळल्यानंतर ती आता रडत कुढत बसते. ती म्हणते, तू बघितलंस ना मानसी, ते बाळ माझ्याकडे आलं आणि ते गप्प बसलं. अगं, मला मनापासून असं वाटतंय, मी उगाचच बोलत नाही आहे, मी कुठल्या तरी विचारात आहे म्हणून बोलत नाही आहे. मी मनापासून तुला सांगते, ते बाळ मला माझंच वाटत होतं. ते बाळ आधी किती रडत होतं, पण जेव्हापासून ते माझ्याकडे आलं ते एकदा तरी रडलं का गं? मला खरंच असं वाटतंय ते बाळ माझंच आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो गं ताई, मलासुद्धा असंच वाटत होतं, पण तू बघितलंस ना, ते बाळ आपलं नव्हतं, ते पारितोष आणि अमोलीचं बाळ होतं. तेव्हा भूमी म्हणते की आकाशसुद्धा असंच म्हणतोय की मी ज्या बाळाला बघेन ते बाळ मला माझंच वाटेल. पण असं कसं होईल गं? ज्या ज्या वेळेला मी ह्या बाळाला बघितले ना, त्या वेळेला मला ते माझंच बाळ आहे असंच वाटले. तेव्हा ती मंदिरामध्ये सुद्धा हेच बाळ रडताना म्हणालेली असते की हे माझं बाळ आहे, कारण तिला त्याच्याबरोबरची इथे आता जी काही नाळ जोडलेली असते ना, त्यामुळे तिला असंच वाटत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता पारितोषने बाळाला घेतलेलं असतं आणि अमोली इथे आई योगेश्वरीची ओटी भरायला आलेली असते. तेव्हा इथे आई योगेश्वरीची ओटी भरत असताना इथे आता पारितोष बाळाला गप्प करत असतो, कारण बाळ रडतच असतं. इथे आकाशचा जीवसुद्धा खालीवरती होत असतो, व्याकुळ झालेला असतो. बाळ त्यांच्याकडे रडतंय म्हणून त्याला असं वाटत असतं की बाळाला मी माझ्याकडे घेऊ की काय. त्यानंतरला इथे आता योगेश्वरीची ओटी ठेवल्यानंतर बाळालासुद्धा आशीर्वाद मिळावा म्हणून इथे पारितोष बाळालासुद्धा आता देवी आईच्या समोर असं ठेवतो. तेव्हा इथे आता देवी आईच्या जवळ जे फूल असतं ना प्रेक्षकांनो, ते इथे बाळाजवळ पडतं आणि तेवढ्यातच इथे आकाश म्हणालेला असतो की आई योगेश्वरी, ह्या बाळावरती तुझी कृपादृष्टी नेहमी राहू दे. हे बाळ जिथे कुठे असेल ना, त्याला तुझा आशीर्वाद दे आणि आमचंही बाळ आम्ही गमावले, आमचं बाळ जिथे कुठे असेल ना, त्यालासुद्धा तुझा आशीर्वाद मिळू दे, त्यालासुद्धा हवत दे. असं सगळं इथे आकाश म्हणतो आणि तेवढ्यातच आई योगेश्वरीच्या जवळ जे फूल असतं ते बाळाजवळ पडलेलं असतं. तेव्हा इथे पारितोष म्हणतो की हे बघा, देवी आईने बाळाला आशीर्वाद दिला. तेव्हा आजी म्हणत असते की चांगली गोष्ट आहे, म्हणजे देवी आईची कृपादृष्टी बाळावरती नेहमी राहणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या बाळाला आशीर्वाद दिलाय. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की बरं झालं तुम्ही इथे बाळाला घेऊन आलात, बाळाला आता बरंसुद्धा वाटेल. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो की बरं ठीक आहे आजी, आम्हीसुद्धा आता निघतो. तेव्हा आजी म्हणतात, ठीक आहे, तुम्हीसुद्धा सावकाश जा आणि बाळावरती लक्ष ठेवा, असे इकडे आता आजी म्हणतात. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, हो ठीक आहे. त्याच्यानंतरला इथे आकाश म्हणत असतो की पारितोष, अमोली, तुम्ही इथे आलात, खरंच खूप बरं वाटलं, पण आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, हे बघ आकाश, सॉरी वगैरे म्हणायची गरज नाही आहे, आम्ही खरंच समजून घेऊ शकतो. त्यानंतर इथे आता योगेश्वरी यांची ओटी भरल्यानंतर आता बाळाला घेऊन पारितोष आणि अमोली दोघीजणी निघालेले असतात. आई योगेश्वरीची ओटी भरल्यानंतर इथे लगेचच अमोली बाळाला पारितोषकडून आपल्याकडे घेते. पण इथे आई योगेश्वरीची सुद्धा तीच इच्छा असते की भूमी, अगं तुझं बाळ आलंय, ते बाळ तुझं आहे, तू त्याला घे, असं त्यांचं म्हणणं असतं. पण इथे आता आई योगेश्वरीची आणि भूमीची इच्छा असली तरीसुद्धा अमोली आणि पारितोष यांना तर असंच वाटते की हे बाळ आमचंच आहे. तेव्हा इथे बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. भूमी कानावरती हात घेते आणि म्हणते की मानसी, बघितलंस ना, बाळ रडतंय गं, मला सहन होत नाही आहे, बाळ रडतंय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रूममध्ये खूप सारे पैसे एका बॅगमध्ये सापडतात. रागिनी म्हणत असते की एवढी कॅश इथे कुणी ठेवली आहे, आणि रागिनी ती कॅश घेऊन आता जायला निघालेली असते. तेव्हा इथे आता दाराच्या मागून
सगळं काही राजाराम काका बघत असतात. राजाराम काका भूमीला फोन करतात आणि म्हणत असतात की भूमी, तू बोलत होतीस ते बरोबर आहे. रागिनी अजून सुधारलेली नाही आहे. ती पैशांची बॅग बघितल्यानंतर ती खूप खुश झाली आणि ते पैसे घेऊन ती कुठेतरी चालली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की काका, तुम्ही एक काम करा, आत्यांना रंगेहात पकडा आणि विचारा की ऑफिसची कॅश घेऊन त्या कुठे चालल्या आहेत ते. तेव्हा इथे राजाराम काका येतात आणि म्हणत असतात, काय गं रागिनी, अगं ही ऑफिसची कॅश आहे ना, तू कुठे घेऊन चाललीस? तेव्हा इथे रागिनी आता खूपच जास्त घाबरलेली असते. भूमीने सांगितल्याप्रमाणे राजाराम काकांनी इथे रागिनीला रंगेहात पकडलेलं असतं आणि त्यामुळे इथे रागिनी खूपच जास्त आता घाबरलेली असते.